हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत, क्विक मिनी मील्स फॉर समर. या चिमुकल्यांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी हा छोटा छोटा खाऊचा डब्बा. सो वेलकम टू द फर्स्ट एपिसोड ऑफ क्विक मील्स फॉर समर. आता समर सुरू झालेला आहे. किड्सला सतत छोटी छोटी भूक लागते आणि दिवसभर आई काहीतरी खायला दे ना, आई काहीतरी खायला दे ना, एवढंच चालू असतं. कधी चिप्स, कधी नमकीन, कधी पॅकेट स्नॅक्स. आणि ऑनेस्टली सांगते, ॲज अ मॉम मला रोज हे देताना अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. सो इन दिस सिरीज आय विल शेअर क्विक, हेल्दी अँड टेस्टी स्नॅक्स आयडियाज फॉर किड्स. तर आज आहे आपला एपिसोड नंबर 1 अँड टुडेज रेसिपी इज हेल्दी जवार चिवडा. माझ्या घरी सेम सिच्युएशन असते. आफ्टरनूनमध्ये सडनली हंग्री झाले की लगेच स्नॅक्स पाहिजे असतो. अँड आपल्या सगळ्यांच्या किड्सना वेट करायला सुद्धा आवडत नाही. त्यांना लगेच काहीतरी क्रंची, टेस्टी आणि फनमध्ये काहीतरी हवं असतं. अर्लियर मी कधी चिप्स द्यायचे किंवा कधी नमकीन द्यायचे, बट नंतर मला वाटलं घरात आपण 5 मिनिटांत बेटर ऑप्शन बनवू शकतो, तर वाय नॉट. तेव्हापासून हा जवार चिवडा माझा गुड टू स्नॅक्स आहे. क्विक आहे, बजेट फ्रेंडली आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट होममेड आहे. व्हेरी सिम्पल इंग्रेडियंट्स, ऑलमोस्ट सगळंच काही घरात अवेलेबल असणार आहे. डिटेल इंग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, सो ते सुद्धा चेक करायला अजिबात नका विसरू. आता रेसिपी सुद्धा तेवढीच सोपी आहे. सगळ्यात आधी छान अशा तुपात शेंगदाणे फ्राय करून मी बाजूला काढून घेतलेले आहेत. त्यानंतर छान अशी बेसिक फोडणी द्यायची आहे. लसूण टाकायचा आहे, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, लाल मिरची आणि मीठ घालून याला मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि आता हा चिवडा थोडासा कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर सुद्धा ऍड करायची आहे. जेव्हा जेव्हाही मी हा चिवडा घरात बनवते, याच्या पहिल्याच फोडणीच्या स्मेलनी अख्ख्या घरात घमघमाट सुटतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच स्माईल असते आणि सगळे म्हणतात, अरे आज तर चिवड्याचा बेत दिसतो. या ज्वारीच्या मुरमुऱ्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो तुम्हाला जर हे हवे असतील तर तुम्ही तिकडनं ऑर्डर करू शकता. हा चिवडा अतिशय लाईट वेट बनतो आणि याला तुम्ही 2 ते 3 वीक्स पर्यंत आरामात एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करू शकता. बनवायला पण किती झटपट झाला तुम्ही बघितलं ना. आमचा तर ट्रॅव्हलिंग मध्ये हा एकदम बेस्ट स्नॅक्स आहे. तर मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. अँड इफ यू लाईक टुडेज रेसिपी, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, बिकॉज दिस इज जस्ट अ एपिसोड नंबर 1 आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये मी आणखी काही क्विक आणि हेल्दी समर स्नॅक्स शेअर करणार आहे. कमेंट करून नक्की सांगा तुमच्या चाइल्डला कुठले चिप्स जास्त आवडतात की होममेड स्नॅक्स. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब फॉर मोर मराठी मॉम फ्रेंडली हेल्दी रेसिपीज. सी यू इन द एपिसोड नंबर 2. बाय बाय.